नमस्कार. मी दिलीप अलोनी बोलतोय, अलोनी काका. दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज तुम्हाला ऐकू येईल. आणि या दिवाळीच्या फटाक्यांच्या आवाजात मला एका माणसाची आठवण आली. तो म्हणजे DS कुलकर्णी, पुण्याचे एकेकाळचे सुप्रसिद्ध बिल्डर आणि आताचे कुप्रसिद्ध बिल्डर आणि चीटर. या माणसाच्या मूर्खपणामुळे 35,000 कुटुंब ट्रबलमध्ये गेले. त्याच्यापैकी कित्येकांचे पूर्ण आयुष्याची कमाई या माणसामुळे लुटली गेली. आज दिवाळीच्या या आनंदाच्या दिवशी त्यांच्यापैकी कित्येक जणांच्या घरामध्ये आनंद नसेल. आणि त्याचं एकच कारण, पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा मूर्खपणा, आणि दुसरं म्हणजे DSK या माणसाचा बोलबच्चनगिरी आणि टाटा बिर्ला बनण्याचं स्वप्न. यांचं जर आपण आयुष्य लहानपणापासून बघितलं तर लहानपणीच यांच्यामधले जे व्यापारी गुण होते ते लक्षात येत. यांनी भाज्या विकल्या, यांनी वर्तमानपत्र वाटली, काय काय फार म्हणजे अगदी नक्कीच कौतुक करण्यासारखं. थोडी सुद्धा असं युजली ब्राह्मण मुलं बरीच शामळू असतात, तसं काही नव्हतं. DSK बिंदास. मोठं झाल्यावर त्यांनी बिल्डिंग लाईन मध्ये पदार्पण केलं. पहिल्यापासून बोलबच्चन, माणसाचं मन जिंकणार. पुन्हा नाव कुलकर्णी म्हणजे ब्राह्मण असल्यामुळे आणखीन लोकांचा विश्वास. छोटा बिल्डर पासून ते मोठमोठ्या प्रोजेक्ट मध्ये घुसले. एवढंच नाही तर टोयोटा कंपनीशी त्यांनी त्यांचं शोरूम ठेवलं. प्रचंड मोठं शोरूम होतं यांच्याकडे. नंतर एज्युकेशनल फील्ड मध्ये हे घुसले. हे सगळं करताना DSKंना वाटलं ते टाटा बिर्ला बनतील किंवा धीरूभाई बनतील. पण माणसाने नेहमी एक लक्षात ठेवलं पाहिजे की प्रत्येकाचे स्टार्स तेवढे पॉवरफुल नसतात. प्रचंड पैसा येण्याकरता तुमच्याजवळ त्या लेवलचे स्टार्स लागतात. तुमची कुंडली फार पॉवरफुल लागते, ती मजाक नाहीये. दुसरं म्हणजे तुम्ही एक ठराविक जातीत जन्माला यावे लागतात. थोडं तरी बॅकग्राऊंड पाहिजे. पारशी जमात ही पहिल्यापासून इंग्रजांचे चमचे हे खरे. टाटांच्या पूर्वजांनी अफीम, गांजा आणि ओपियम वगैरेचा व्यापार करून आणि इंग्रजांचे वरदहस्त असल्यामुळे, कारण चायनामध्ये जे ओपियम एक्सपोर्ट व्हायचं इंडियातनं ते टाटांच्या थ्रू व्हायचं. त्या काळचे जे टाटा होते ते, आणि हे गोरेपान असल्यामुळे यांना इंग्रजी येत असल्यामुळे हे इंग्रजांच्या अगदी जवळ असायचे, जे सत्ताधारी होते अर्थात. त्याच्यामुळे यांना बरेच कन्सेशन्स मिळाले, प्रचंड पैसा मिळाला. अर्थातच नंतर यांच्यामध्ये फार मोठे उद्योजक जन्मले, JRD टाटांसारखे, आणि त्यांनी भारताला फार फार मोठं उद्योगांची देणगी दिली, मी म्हणेल, काही प्रश्नच नाही. पण सुरुवात कुठून झाली तर क्राईम मधनं झालेली. बिर्लांचंही आपण जर बघितलं तर बिर्लांनी लगेच एकेकाळी जेव्हा हँडलूम जाऊन तिथे सगळे काही यंत्र माग आले, पॉवरलूम्स आले, तेव्हा त्यांनी ओळखलं की फ्युचर काय आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी भारतामध्ये मोठमोठ्या टेक्स्टाईल मिल टाकायला सुरुवात केली. एवढंच नाही तर ते गांधीजींच्या अगदी जवळ गेले. गांधीजींच्या लढ्याला त्यांनी फार मोठा पैशांचा पुरवठा केलेला आहे, फंडिंग. आणि अर्थातच ते नक्कीच त्यांचं स्वातंत्र्यावर प्रेम होतं, देशावर प्रेम होतं. पण त्याबरोबरच एक व्यापारी मनोवृत्ती नक्कीच होती, का नसावी. आणि जेव्हा 1947 नंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आलेल्या सरकारने त्यांना भरभरून दिलं. एकाहून एक मोठमोठे लायसन्सेस त्यांना मिळाले, मोनोपोली ऑलमोस्ट. पण त्या लोकांचे सर्वांचे ग्रह फार पॉवरफुल असतील, तुम्हाला सांगतो. जर तुमच्या नशिबात त्या लेवलचा पैसा नसेल तर तुम्ही तो भोगू शकणार नाही, जे हर्षद मेहताचं झालं.
पैसा भोगायला तुमचे ग्रह पॉवरफुल लागतात. डीएसकेचं तसं काहीच नव्हतं. आणि ब्राह्मण समाजामध्ये लोक कसे असतात तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कुठलाच नातेवाईक तुम्हाला 1 रुपयाची मदत नाही करणार, तुमचे मित्र तुम्हाला मदत नाही करणार. तुम्हाला जर मदत हवी असेल तर तुम्ही गुजराती, मारवाडी किंवा मी म्हणेल साऊथ इंडियन ऑल्सो व्यापारी समाजामध्ये तुमचा जन्म व्हायला पाहिजे, किंवा तुम्ही प्रचंड ब्रिलियंट पाहिजे, एकदम ब्रिलियंट. म्हणजे जसं स्टीव्ह जॉब्स आहे वगैरे वगैरे, किंवा आता सुद्धा मला वाटतं गुगलचे जे मुख्य आहेत, काय त्यांचं नाव, पिचडी काय वेगळं त्याचं नाव आहे, माझ्या लक्षातही नाही राहत. त्या माणसाला किती करोड रुपये महिन्याला पगार असेल, तो गुगलचा मुख्य आहे. काय लेवल असेल ती साली, विचार करा. तर त्या लेवलचं तुमच्याजवळ एकतर डोकं पाहिजे. पण डीएसके जवळ काय होतं, तर बोलबच्चन होतं आणि अवास्तव स्वप्न होती, स्वतःच्या लिमिटच्या बाहेरची. ते एक्सपांड करत गेले, बोलबच्चनगिरी देत देत पैसे लोकांकडनं घेत गेले. 35,000 डिपॉझिटर्स कडनं यांनी पैसे घेतले. 35,000 साध्या लोकांकडनं भांडवल म्हणून. बँकांकडनं पैसे घेतले हे पैसे दाखवून. सेबी किंवा आरबीआयला यांनी कुठल्याही तऱ्हेचे डिस्क्लोजर दिलेले नाहीत. आणि 2018च्या आसपास अशा सगळ्या घटना झाल्या, हे सगळं प्रकरण बाहेर आलं. त्याच्या आधी मला वाटतं 2016च्या आसपास रेराची एस्टॅब्लिशमेंट झाली होती. म्हणजे तोपर्यंत यांच्यावर काही फारशी बंधनही नव्हती. आणि जेव्हा बँकांनी लोन वापस मागायला सुरुवात केली आणि त्या 35,000 डिपॉझिटर्स मधले बरेच जण आमचे पैसे वापस द्या म्हणून याच्या मागे लागले डीएस कुलकर्णीच्या, तेव्हा मात्र तो सगळा पत्त्यांचा जो बंगला होता म्हणा, तो कोसळला. यांना चिटिंगच्या करता अटक झाली. जवळजवळ 40 महिने हे जेलमध्ये होते. त्यांची बायको सुद्धा, मला वाटतं मुलगा सुद्धा. तुम्ही जेव्हा इतक्या गरीब लोकांकडनं पैसे गोळा करता, तेव्हा तुमचा मुलगा करोड रुपयाची गाडी विकत घेतो, कशा करता? धीरूभाई अंबानींनी असं काहीच नाही केलं. त्यांनी सर्व पैसे पहिल्यांदा बिझनेस एक्सपॅन्ड करण्याकरता टाकले. यांनी जेल भोगली. नंतर मला वाटतं 2022-23च्या आसपास यांना जामीन मिळाली. अजूनही तसेच लंब्या चौड्या गोष्टी आहेत. 2018 मध्ये यांनी क्राऊड फंडिंग नावाचा कॉन्सेप्ट केला. क्राऊड फंडिंग मध्ये तुम्ही लोकांना अपील करतात की मला मदत करा, आणि यांना लोक मदत करतात. ते क्राऊड फंडिंगचे पैसे बँकरप्सीच्या अंडर जात नाहीत. त्यामुळे माझा अंदाज आहे ते सगळे पैसे यांचेच होते, जे यांनी लोकांच्या थ्रू रूट करून कमीत कमी थोडेफार बाजूला ठेवले. या सगळ्या ह्याच्यामध्ये सत्सद विवेक बुद्धी नाहीये. आपण चुकीचं काम करतोय याची जाणीव सुद्धा नाहीये. मात्र आहे बेशरमपणा, जाड कातडी. आणि अशा लोकांपासून उलट जास्त सावध राहायला पाहिजे आपण. जेव्हाही एखादा माणूस फार गोड बोलेल तेव्हा तुम्ही सावध राहा. आणि कुठल्याही बिल्डिंग प्रोजेक्ट असो, काही असो, 100% पैसे कधीच देऊ नका. तुमचे पैसे बँकांमध्ये 7-8% कमवतील, काही हरकत नाही. ठराविक पैसे जे तुम्हाला जगण्याकरता हवेत, कमीत कमी 1 वर्षाचा खर्च बाजूला ठेवा. नाही तर तुम्हाला डीएसके सारखे लोक भेटतील जे तुम्हाला टोपी घालतील, आणि मिडल क्लास करता जी काही सेव्हिंग असते तेच त्याच्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट असतं. त्याच्याजवळ काही विजिगीषू वृत्ती नसते की मी आणखीन कमवेल. बहुतेकांजवळ ती ताकद नसते. त्याच्यामुळे
DSK सारख्या चोरांपासून, बोलबच्चन लोकांपासून सावध राहा. हा आजचा मेसेज आहे. धन्यवाद.